कृष्ण हरि Muhammad
संसार केला छडून मी जामार केला छडून मी जामार छडून मी जामार लाथाळीला संसार केला छडवर मी जामार केला छडवर मी जामार केला छडवर मी जामार हे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हाला आम्ही मुक्तीची आम्ही मुक्तीची आम्हाला तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हा आम्ही मुक्तीची आम्हा आम्ही मुक्तीची आम्हा हे लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला छडून मी जामार केला छडून मी जामार केला छडून मी जामार लाथाळीला संसार केला छडवर मी जामार केला छडवर मी जामार केला छडवर मी जामार टाळी वाजवायची माय बाबा बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित
विठाला 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 बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार जण तण धन जण तण धन केले तृणही समान लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार हरी तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार समचरण सरोजम संद्रणी लाभदाभम जगडनीत पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंजनम गंज नेत्रम शबयत बलासमर्थम चिंतयामि महायोग पीठित देवीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुनिन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद गन्धम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा गुरुप्रथमण दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांकदी ज्योतिकामोदी वक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समादेश मूर्ति भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा चरी करुणा करा दयाळा करुणा करा या दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मेघला कुसरे काहीच नेने हरी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक सेवेला की सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवेला सेवक झालो सेवक झालो एक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अगो स्वामी तुकया देवा यावरी नकळावा सेवेला की सेवक झालो
लागोनिया पाया विनवे तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून बळीयाचं वर्णन सांगतात. बळीया कोण आहे तर बळीयाच आपल्याला पाहायचं आहे. विठाला 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 बळीया कोण आहे तर बळीयाचं उत्तम उदाहरण या अभंगाच्या माध्यमात मांडले. आमच्याकरता बळीया कोण आहे आमच्याकरता बळीया आमचे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे. पण यांच्या जर आम्ही अंकित गेलो तर काय होईल आम्ही झालो बळीवंत पण यांच्या संगतीत जाणं गरजेचं आहे. त्यांनी आमच्याकरता काय केलं लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार. मग आमच्याकरता त्यांनी एवढं केलंय अजून काय केलं जण तण धन केले तृण ही समान लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार. पण हे सगळं मिळवत असताना आम्ही हे सगळं जर मिळवलं तर आम्हाला काय फायदा होईल तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार. विठाला विठाला अभंग गोड निवडला. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र चिंचवेरे आणि चिंचवेरे गावामध्ये थोडा हॅबिंग धरतोय तो माईक थोडा काहीतरी त्याचा बेस जास्त झालाय कमी करा त्याचा बेस. विठाला विठाला बेस कमी करा शार्प करा. अभंग गोड निवडलाय. आजच्या या पवित्र पावन मोहिमेमध्ये सेवा करत असताना माझ्या वाट्याला आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. आजचं कीर्तन चिंचवेऱ्यात चालू आहे पण मला वाटत नाही मी चिंचवेऱ्यात कीर्तन करतोय. आजचं कीर्तन चिंचवेऱ्यात चालू आहे पण कीर्तन पंढरपुरात चालू आहे असा प्रतिभास होतोय. का माहिती का पंढरपुरात सुद्धा एवढं गोड आयोजन नियोजन करता येत नाही. एवढं नियोजन आयोजन हे चिंचवेरेकरांनी करून दाखवलं म्हणून धन्यवाद देईल मी. धन्यवाद देत असताना आजची 69 वर्ष बरोबर ना 69वे वर्ष आणि 69व्या वर्षातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या यादीतून हा ज्ञानयज्ञ सोहळा चालू असतो. मला वाटतं 1947 ला या सप्ताहाची सुरुवात झाली आणि गेली 2025 या ठिकाणी वर्ष सुरू झालंय. अखंड कालावधीपासून हा चालत आलेला हा भव्य दिव्य तथा ज्ञानयज्ञ सोहळा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य महंत चैतन्यदास महाराज स्वामी महाराज व वैकुंठवासी परमपूज्य धनाजी महाराज गागरे यांच्या कृपाआशीर्वादानं व चैतन्यगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनानं हा गोड असा सोहळा सुरू आहे. माझ्या वाट्याला आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची सेवा करत असताना आजचं ज्यांचं कीर्तन सेवादान आहे संत भोजन आहे ते आपल्या गावचं वैभव माझे अत्यंत प्राणप्रिय आदरणीय श्री सनीदादा संजय गीते आणि श्री अशोकजी यादवराव नालकर या दोघांचं आजचं कीर्तन सेवादान आहे. सेवादान महत्वाचं काय तर त्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. आजची खरी तारीख साताऱ्यामध्ये खटावला दिलेली होती पण काही गोष्टी आतिपरीच्या असला का त्या आतिपरीच्या द्यावा लागतात आणि म्हणून त्या आग्रहानुसार मला ही सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. शनीदादांनी आग्रह धरला की महाराज कुठे असेल माहिती नाही. या महाराज मंडळीने सुद्धा आग्रह धरला की माहिती नाही. अशोकदादांनी आग्रह धरला की महाराज यावं लागल आणि सेवा करावी लागल. इथं येण्याचं माझं मला वाटतं तिसरं वर्ष असेल बरोबर ना. चिंचवेऱ्यामध्ये येण्याचं 3-4 वर्ष असेल आणि म्हणून योगायोगानं माझ्याकडं ही 3ऱ्या-4थ्या दिवसाची सेवा या ठिकाणी समर्पित करण्यात आली. समर्पित करत असताना गोड आयोजन आणि गोड नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय.
आयोजना नियोजनामध्ये कसल्याच प्रकारची कमी नाही, असं आयोजन नियोजन गोड आहे. आणि ज्यांच्या जीवावर मला हे कीर्तन करायचं आहे ते महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, आपल्या चिंचवेर या भागातील नवे राहुरी तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे अजिंक्यजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर गातात आणि सुंदर त्यांची गायनाची पद्धत आहे. पहिली पंचपदी त्यांनी सुंदर गायली, असं वाटत होतं ऐकत राहावी, पण मला येणं गरजेचं होतं. आणि म्हणून आमचे अजिंक्य महाराज सुंदर गातात, त्यांना एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. आमचे अजिंक्य महाराज तुमचं कौतुक आहे. दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे मारुती महाराज कदम, ज्यांच्या गायनामध्ये दम आहे असे कदम महाराज, मारुती महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवायची. आणि विशेष तत्वानं गोड गायनाचार्य आहे, गान सम्राज्ञ आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गान कोकिळा आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. आणि विशेष तत्वानं तिकडून आदरणीय आमचे अर्जुन महाराज आहे, अर्जुनजी महाराज मोठे आदरणीय, आपण सुद्धा नालकर, गावचे जे सुंदर गात आहेत त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा तिगांग करताय जोराची टाळी वाजवायची. धन्यवाद दिल मी सगळ्यांना. आणि सगळे माझे बरं का, हे चिंचवेऱ्याचं सगळं भजनी मंडळ बरं का, माझं प्रेमाचं आहे आणि आवडीचं आहे माझं. म्हणजे का माहिती का, अनेक भजनी मंडळ आहे ना महाराष्ट्रात, अनेक रोज पाहतोय, पण एका भजनाचा टाळ तिकडं एका भजनाचा टाळ इकडं. इथं तसं नाही, इथं दोघं सगळेच म्हणजे साथीनं टाळ वाजवतात, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर सगळ्यांना मी धन्यवाद देईल. माझ्या मागं ज्ञानदादा, तुकोबार आहे, सगळे निवृत्ती दादा, ही सगळी टाळकरी मुलं आहेत. या सगळ्यांना एकदा जोरदार टाळी वाजवायची. माझ्या बहिणी मुक्ता जना, विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातारकरीकडे काय करायला आले गड्या, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुळशीवाल्या माय असतील. आणि विशेष तत्वानं दोन्ही मृदुंगाचार्य गोड आहेत, दोघांनाही धन्यवाद. त्यापैकी इकडून वाजवणारे आदरणीय राहुल महाराज, वा सुंदर, आदरणीय राहुलजी महाराज तांबे, एकदा सुंदर टाळी वाजवायची त्यांच्याकरता. वाजवण्याची पद्धत सुंदर आहे आणि खरं तर वाजवणं गोड आहे, अत्यंत प्राणप्रिय, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि इकडून जे वाजवत आहेत आपल्या राहुरी पारनेर नगर, नवे आम्ही ज्यांना आईल्या नगरचं वाघच म्हणतो, आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य आदरणीय अनिलजी महाराज टेकुडे, एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. सुंदर वाजवण आहे आणि त्यांना जे पाहिजे ते नाही, मला जे पाहिजे ते वाजवतात, त्यांना धन्यवाद आहे. हार्मोनियम वाजवण्याकरता आज आमचे नान आहे, पण वाजवतीच नाही आज ते. पण ते आता पर्याय नाही, पांढरी तीनचा सोरे आज काळी दोनला त्यांचा हात चांगला बसलेला आहे, पण काय करावं, जाऊ द्या. आपण पुन्हा जर कधी आलो ना काळी दोनला घेऊ बरं का. आणि उडून नाना तुम्हाला सुद्धा धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आमचे महाराज आहे, आमचे खरं तर दादा आहेत. खरं तर सगळी मंडळी बारागाववरून या ठिकाणी आलेली तुम्ही सगळे बरं का. दादा तुम्हाला सगळ्यांना, नवनाथ दादा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. शिष्टीमाला सुद्धा गोड आहे. स्वप्नील महाराज, आदरणीय स्वप्नीलजी महाराज व्यासपीठावर उपस्थित आहे. नवनाथजी आहेत, आमचे दादा आहेत, सगळ्यांना मी धन्यवाद देईल. सिस्टीमवाल्या करता एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर, म्हणजे काय मी कौतुक करतोय, एवढ्या हॉलमध्ये साऊंड लावणं म्हणजे जड आहे, पण तरी त्यानं लावली, त्यानं सिस्टीम गोड लावली, त्याला सुद्धा धन्यवाद आहे. टाळी वाजवा. आणि विशेष तत्वानं लाखो कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले असे आमचे माऊली HD चॅनल, महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये मोठं नाव आहे आणि जवळजवळ त्यांचे 5 लाख खरं तर सदस्य आहेत. आमचा ऋषीदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आता प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संताच्या, संताच्या वार करी संताचा, संताचा वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मग ऐका, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. माझं म्हणणं आहे की आपल्यासारखी माणसं बरं का, बरोबर
आपल्यासारखी माणसं जगात नाही का? तर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे पवित्र ते कुळ पावन तो. जरा बोलत चालायचं. जे ते आमदारांचे आपलं हारीचे दास जन्म घेते एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. कशा करता जन्माला आलोय? आम्ही ज्या कारणाकरता आलोय ते कारण उत्तमरित्याचं आयुष्याचं सार्थक करणं. मग सर माझं म्हणणं आहे बरं का, आम्ही जगतामध्ये आलोत ना की जगतातली एक महत्वाची भूमिका देवानं आपल्याला एवढ्या पवित्र पावन मातीमध्ये पाठवलंय. इथला रोज रोज कण कण संतांच्या पदस्पर्शानं पुणे झालाय. किती पवित्र. महाराज म्हणले जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश. एवढ्या पवित्र मातीमध्ये. अजून थोडंसं बोलू का? आता 15 ऑगस्ट आले, आपण म्हणणार आहे आता. किती गोड सांगितलंय कडे तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. किती पवित्र माती. महाराज म्हणले एवढ्या पवित्र मातीमध्ये जर जन्माला आला तर जगणं वागणं गोड करा. काकड्यात लिहिले ना, आता जागा हो आता जागा आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा. मग जागा होऊन काय करावं? जागा होऊन विको कमी करून महाराज सांगायला लागले जगतातलं महत्वाचं सार्थक त्याच गोष्टीत आहे. आम्ही हे सार्थक करावं, पण नाही केलं तर नाही तरी गेला जन्म आहे. शास्त्रात असलेलं आहे बरं का. माझा आवाज येतोय ना? शास्त्रात असलेलं आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. बोला बोला बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? तुम्ही जरा बोला चला. मी एवढं जीव तोडून बोलतोय. हा, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच. आणि वरून मला सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. चला खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भजमन नारायण तू भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण. भजना करता भजन गोड असावं. किती गोड असावं? जगतातलं ते महत्वाचं गणित आम्ही सार्थकी लावलं पाहिजे. आणि हे सार्थकी ज्यानं लावलं माईक मागं करून सांग, जगतातलं महत्वाचं गणित. आम्ही जगतामध्ये आलो तर हे सार्थक आम्ही केलं पाहिजे. कशाच्या माध्यमातून? या जगतातल्या महत्वाच्या बरं का जगतातल्या महत्वाच्या भूमिकेतून आम्ही ते प्राप्त करावं. म्हणायला लागलं का मग वाढायचं ते ह्या बेंग धरत. ह्या जगतात आम्ही आलोत ते सार्थक लावावं. कशाच्या माध्यमात? महाराज म्हणले जन्मा आल्याचे सार्थक या माध्यमात. पण आधी एवढं देव मिळवण्याकरता सुद्धा आम्हाला पाठवलंय, पण आम्ही देव मिळवण्याकरता तयार नाही. आपण म्हणतो ना देव अशा न पावायचा. जरा यांना बोलू द्या ना जरा आवाज आला पाहिजे. देव अशा न पावायचा मोठ्यानं. हा देव बाजारचा मणी नाही भाव म्हणे. हा असं. हा बरोबर. आता बरोबर आलं. मणी नाही भाव म्हणे. हा देव अशा न पावायचा देव बाजारचा. अजून पुढे बोल. दगडाचा देव त्याला वडाराचा देव, मातीचा देव त्याला पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला देव अशा न पावायचा देव बाजारचा. अजून साने गुरुजी सुद्धा म्हणले. अनिलजी काय म्हणले? खरा तो एक जी धर्म जगाचे बांध कोरा जगाला प्रेम पावे. प्रेमानं भावानं जगा. अरे माणसासारखं आयुष्य मिळालंय, माणसासारखं जगायला काय हरकत आहे? एका ठिकाणी गोड वर्णन. देवानं माणूस म्हणून ए जगी तुला पाठवलं. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. तुला देव नाही आठवला. सारे
घालवलं माणसा आता तरी माणसात मग माणसासारखं जगणं हे उत्तम रित्याचं व्यवहार आहे. पण आम्ही जर नाही केला तर पाचता नको क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया है क्या किया रे जिसे पाना था जिसे पाना था उसको ही को दिया है रे पाना था उसको को दिया रे जिसे पाना था उसको को दिया रे अभी को दिया थोड़ा सा संत समाज को भूल गया रे हरि भजन को भूल गया भूल गया हरि भजन को भूल गया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था कोई को दिया रे जिसे पाना था उसको को मग जे मिळवायचं ते मिळवलं पाहिजे पण नंतर शेवटी पाचतो नको की मिळवायला पाहिजे होतं. महाराज म्हणले या संसाराची मूळ आस खोटीच आहे. किती खोटी आहे? आणि या संसारातली एक महत्वाची भूमिका आहे की किती करा हा संसार पूर्णत्वाला जात नाही. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात की मी तो पूर्ण केला. अवघाचे संसार सुखाचा करेन आनंदे भरेन तिने लोके मग जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न मायरा आपुलिया. संसार त्यावेळेस पूर्ण होईल ज्यावेळेस संसारातल्या काही आस्था आहेत त्या मी गोड लावल्या पाहिजे. काय झालं चिंचवेऱ्यातल्या जर लोकांना बाजारला जर जायचं तर इथली लोक कुठं बाजारला जातात? चिंचवेऱ्यातल्या लोकांना जर बाजारला जायचं तर कुठं जातात इथली लोक बाजारला? कुठं जातात जरा बोला ना. कुठं जातात? रावरीला जातात बरोबर ना. रावरीला किंवा देवळालीला किंवा रावरीला दोन्हीपैकी एक कुठे पण हा म्हणजे समजा देवळाली जातात बरं का. इथले 2-4 जण बाजारला गेले कुठं कुठं देवळालीला बाजारला गेले. कुठले होते ते जरा बोला ना. चिंचवेऱ्यातले बाजारला गेले आणि बाजारला गेल्यानंतर त्यांनी बाजारामध्ये बरं का बाजारामध्ये नाही ते खरेदी केलं आणि सगळं खरेदी केलं पण त्यांना जरा छंद होता काही गोष्टीचा. कसल्या गोष्टीचा? त्या गोष्टीचा छंद होता. त्यांना ती घेतली. ज्याचा आवडीचा विषय तो ती गोष्ट सोडत नाही. मग त्यांनी ती घेतली. घेतल्यानंतर मला वाटतं 3-4 किलोमीटरचं अंतर असावं देवळालीचं. 4 किलोमीटर मला बरोबर माहिती इकडचं सगळं नाना हा. आणि 4 किलोमीटरचं अंतर काटायचं. एक म्हणला चला रे पाय पाय जायचं. एक म्हणला नाही पाय पाय नाही जायचं आपल्याला रिक्षा करून जायचं. एक म्हणला रिक्षा नाही पाय पाय जायचं. 4 जण निघाले आणि 2 किलोमीटरचं अंतर काटलं. 2 किलोमीटरचं अंतर काटल्यानंतर अंतर काटलं त्याच्यातला एक थकला. तो म्हणला फार दमलो आपल्याला बसायची गरज आहे. मग बसले 4 जण एका ठिकाणी बसले. जिथं बसले ती विहिरीचं कठाड होतं. त्या विहिरीच्या कठाड्यावर ते 4 जण बसले. 4 जण बसल्यानंतर त्याच्यात एकाची नजर विहिरीत पडली. विहिरीत गेली आणि तो मोठ्या मोठ्यानं रडायला लागला. बाकीचे 3 म्हणले काय झालं रडायला? तो म्हणला लय वाईट झालं. बाकीचे 3 म्हणले झालं काय? हा म्हणला आपल्याला सुतक पडलं. हे म्हणले कोण गेलं? हा म्हणला जे व्हायचं नाही तेच झालं. कोण गेलं कोण? हा म्हणला चंद्र पाण्यात पडला. काय म्हणला जरा मोठ्यानं बोला ना. काय म्हणला? चंद्र पाण्यात पडला. बाकीचे 3 म्हणले रडू नको रडायची अजिबात गरज नाही आपण त्याला बाहेर काढणार. एक गेला नरोड्यांची शेजारीच घर होती नरोडे बरोबर ना हा हा. आणि मग नरोड्यांच्या तिथं एकदा मला सगळं पाठी झालं सगळे नाव पाट्या आणि गीत्यांचं नव्हतं. गीत्यांची दावं चांगली क्लिअर होती त्याच्यामुळं हा हा. आणि मग नरोड्यांकडे गेले नरोड्यांच्या डेऱ्या बिऱ्या ना त्याच्यामुळं हा. आणि मग बरं का हा एक गेला दावा आणायला नरोड्यांकडं. दावा आणलं पण नरोड्यांनी जाणीवपूर्वक दावा जरा उन्हाळ्यावर तर आपल्यालाच दिलं हा हा. आणि मग चांगलं कोणी देत नाही हा. आणि मग दिलं दावं
पण या चौघांपैकी एकानं दावं बादलीला लावलं आणि बादली पाण्यात सोडली. जशी बादली पाण्यात सोडली, बादलीचा पाण्याला स्पर्श झाला. पाणी काय झालं? बोला ना बोला ना. पाणी काय झालं? बरोबर जरा बोला ना. पाणी काय झालं? हालायला लागलं. एक म्हणलं रडू नको, रडायची अजिबात गरज नाही, अजून हालचाल करतंय, जिवंत आहे. हा हा रडू नको. हा आता काय करा? यांनी बादली अजून पाण्यात सोडली. पाण्यात सोडली बरं का, पाण्यात सोडली. आता पाण्यात सोडल्यानंतर काही वेळानंतर पाणी शांत झालं आणि यांचा आता चंद्र कुठं दिसायला लागला? जरा बोला ना बोला ना. कुठं दिसायला लागला? बादली दिसायला लागला. हे म्हणले अरे बादली वडा लवकर, जोर लगा के. हा हाय हाय शा हाय शा. एवढ्या बाबतीत फार शिंचवेराचा नाद नाही करायचा. हा 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 जोरा जोरात ओढायला लागली, जोरा जोरात ओढायला लागली. पण चौघांची ताकद, स्वप्नील महाराज, चौघांची ताकद अनलिमिटेड होती, लिमिटेड नाही. कारण की त्यांनी अनलिमिटेड पॅक मारला होता. अनलिमिटेड नव्हती, अनलिमिटेड होते. हे वाक्य फार जाम भारी बसलं बरं का. हा हा लिमिटेड नव्हतं, अनलिमिटेड पॅक होता. नाही कळालं का? हा हा. आणि मग बरं का ऑफर होती आणि ऑफर असल्या कारणानं हा जोरात जोरात ओढायला लागले. म्हणले 4 पावलं पुढे जाण्याकरता माणसाला, बोला ना, 2 पावलं मागे यावं लागतं. यांनी बादली अजून खाली बुडवली, जोरात जोरात ओढायला सुरुवात केली. जोरात जोरात ओढत असताना बादली नेमकी बादलीची किनार कडी कडी अडकली कपारीला. कपारच म्हणतात ना तुमच्याकडे, कपारीला यांची बादली अडकली. एक म्हणला चंद्र जडे वडा थोडे असतो होय. जोरात जोरात ओढायला लागले. पण दाव नेमकी नरोड्यांचं होतं. दाव म्हणलं कवरदाम काढायचं. दाव मध्ये ताड दिशा आवाज झाला. ताड दिशा आवाज झाल्यावर हे माग गाळात जाऊन ताड दिशी गाळात जाऊन पडले. गाळात जाऊन पडल्यानंतर एकाचं लक्ष तेवढ्यात वर गेलं. वरती गेल्यावर एक म्हणलं पाठ, एका चटक्यात वर पाठवला. मुळता चंद्र वरती होता का पाण्यात होता? जरा आता उत्तराची अपेक्षा आहे. सर जरा बोलायचं. वरती होता का पाण्यात होता? वरती होता. पण यांना त्याचा भास झाला कुठं? पाण्यात झाला. हे तुमचं माझं सुद्धा तसंच आहे. संसारात सुख नावाचा शब्द नाही बरं का. संसारात सुख नावाचा शब्द नाही, पण सुखाचा होतोय तो भास. प्रमाणे माझ्याकडं दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार हे नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा. मग महाराजांचं म्हणणं की सुखाचा विचार नाही कोठे. मग संसारात जर आलंय ना, संसारात जर सुख मिळवायचंय, आल्यानो संसारा, हा हा मग गेलं पाहिजे. का जावं? इथं एक महत्वाचं गणित आहे. आम्ही हे जर गणित जर सार्थकी लावायचं, जर गणित आखलं ना, तर तुकोबा नाही म्हणतात तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकळा. या शब्दाचा 2 अर्थ लागवतात. हा नाही शब्द ना बरं का, हा नाही शब्द एकदा पुढं लोटायचा, एकदा मागं घ्यायचा. तुका म्हणे ताळा, पुढं घ्या, पुढं घ्या, नाही त्याची अवकळा. आणि शब्द नाही अलीकडे घ्या. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. हे 2 लागू अर्थ होतात. पण ताळेबना आखला जन्माचं सार्थक होतं. पण हे सार्थक लावण्याकरता आम्ही सुद्धा समाधानी राहणं गरजेचं आहे. संगतीत जायचंय, संगतीत जाण्याकरता समाधान फार महत्वाचं आहे. एक प्रमाणे माझ्याकडे ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे तैसेची राहावी, इतिहास ठेविले आनंदे.
महाराजांनी ठेविले आनंदे तैसीची रावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. मग समाधानानं जगायचे ना तर आमच्या जवळ समाधान असलं पाहिजे. पण सध्या नाना बरं का सध्या सांगणार आहे समाधानी नाही. आणि पुढे बोला ना तुमच्यावर जरा घ्या ना निम्म्या गोष्टी सगळ्या आमच्यावर नका डबलो. सध्या सांगणार आहे समाधानी नाही आणि पुढं ऐकणार पण नाही. त्या दिवशी कीर्तन संपलं थोडं मॉनिटर कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. गावाच्या बाहेर गाडी निघल्यानं चांगल्या मोठ्या सप्त्यात कीर्तन आणि चांगलं मोठ्या सप्त्यातलं कीर्तन मला पाकिट भरलं चांगलं आणि मी काय बघितलं नाही. आपलं असंच आहे माणसानं समाधान असं. आणि मी तर लय समाधानी ना का माझ्या माऊलीनं मला एवढं दिलंय ना. आज वयाच्या 26व्या वर्षी वयाचं 85 वयाचं म्हातारं पाया वागते अजून माऊलीनं काय द्यायचं आपल्याला लय दिलंय म्हणून समाधानी राहणं गरजेचं आहे. आणि मग पाकिट भरलं मी काय पाहिलं नाही ते आपल्याला मागं पिगं फेकायची काही सवय नाही बरं का तशी. आणि मग ते दिलं त्यांच्या हातात दिलं आणि त्यांच्या हातात त्यांनी ते मोजले आणि मागं त्यांनी ते मोजल्यानंतर त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हणलं चेहरे पाडायला काय झालं तुम्हाला. ते म्हणले महाराज या सप्त्यातले इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे कसे ऐकतात बघा ना हा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला बोला ना अन्याय असं म्हणले ते अन्याय. म्हणलं मग आता काय करायचं. हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. तुम्ही 5 मिनिटं जागेवर थांबा याच्यात आम्ही दुप्पट करून आणा. आता दुप्पट म्हणले तुम्हाला नकोय मला नकोय का. मी जांबारी खुश झालो मोगॅम्बो खुश जांबारी वाटलं मला. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं माघारी जायचं नाही. डिझेल सुद्धा करून घालावं लागलं. म्हणून म्हणतोय माणसाजवळ समाधान असं. पण समाधान कशाने मिळतं मला सांगा. समाधान माझ्याकडे प्रमाण आहे. हे सदा नाम गोज करू हरी का सदा नाम गोज करू हरी सदा नाम गोज करू हरी का सदा नाम गोज करू हरी का. तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा समाधान सर्व चुकल्यालो सर्व चुकल्यालो अलंकार सर्व चुकल्यालो सर्व अलंकार सर्व चुकल्यालो सर्व अलंकार अलंकार. मग या नामस्मरणामध्ये ताकद आहे. तेने सदा चित्ता समाधान. पण समाधान कोणी मिळवलं. माझ्या आवडीचा प्रसंग आहे लय आवडीचा प्रसंग आहे. समाधान संतांनीच मिळवलं. संतांना जरी नाव ठेवलं ना पण खरं समाधान संताजवळ आहे. महाराज तुकोबाराय म्हणतात मी नाही म्हणत. या संताच्या संगतीत अर्धा क्षण जरी बसलं अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा. मग हे शांतीचं ठिकाण आहे आणि आम्ही शांती मिळवली पाहिजे. पण याकरता वर्म चुकू देऊ नका. वर्म जर चुकलं तर चुकलिया वर्म बोला चुकलिया वर्म फेरा पडे आणि वर्म चुकू द्यायचं नाही. का वर्म चुकू द्यायचं नाही. माझा आवडतीचा प्रसंग आहे. पहिल्या चरणा घ्यायचं बरं का लक्ष ठेवा. वर्म जर चुकलं तर संताच्या जवळ जाता येत नाही किंवा आपल्याला बळी होता येत नाही. काय पुरावा आहे. पुरावा असा आहे जुन्या काळात बरं का महाराज जुन्या काळात पोराच्या बापाला किंमत होती का पुरीच्या बापाला किंमत होती. मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाला किंमत होती. नाना बोला ना तुम्ही जरा जुनी जाणकार लोक नाना बोला ना कोणाला किंमत. अनिलजी कोणाला किंमत होती. मुलाच्या बापाला होती. आता कोणाला किंमत आहे. मुलीच्या बापाला इतकी किंमत आली का सध्या सफरचंदाला एवढं मार्केट नाही एवढं त्याला आहे. म्हणजे एवढं मार्केट आलं. आणि मग तेच जुन्या काळात होतं आणि ते नाही आता. जुन्या काळातले ते वैभव असायचं आणि मग लग्न जमवताना या गोष्टी पाहिल्या जायच्या. आणि ते का पाहिलं जायचं वर्माचं गणेश सांगतोय. आता जुन्या काळातलं लग्न परंपरा थोडीशी वेगळी होती आताची थोडीशी वेगळी. आणि मग ते लग्न होत असताना हेच असंच एक लग्न आपल्या गावामध्ये जमलं. कुठं
चिंचवेऱ्यात आता लोकांचं कशाला इथलं इथंच सांगतो, लांबचं कशाला सांगायचं. इकडं ईद आलं का इथलं सांगायचं, कधी कधी इथं आलं का बाहेरचं सांगायचं, बाहेर गेलं की इथलं सांगायचं, असं दोन्ही. हा हा. आणि बरं का, आणि मग बरं का, खरं तर ते वैभव त्या ठिकाणी होत असताना आणि मग असंच एक लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न असतो आपल्याकडे कशाचा, देण्या घेण्याचा. पहिला प्रश्न कशाचा असतो, बोला ना, कशाचा असतो, देण्या घेण्याचा. पुरीचं बाप म्हटलं आम्ही काही देणार नाही, तुम्हाला काही द्यायला आलं तर द्या, नाही तर यावर्षी काय आपल्या डोक्यात नाही, असंच म्हणले ते. नाही, हा बरोबर म्हणले, नाही म्हणले. पोराचं बाप म्हटलं काही देऊ नका, फक्त काय करायला, बोला ना, तांदूळ टाकायला, अक्षता टाकायला. पुरीचं बाप म्हटलं पण तांदूळ टाकायला यायला आम्ही एवढे पण कमी नाही, आपलं जेवढं वराड आहे ना वराड, तेवढ्या वराडाला चांगलं सुंगलं जेवण देण्याची जबाबदारी कोण म्हटलं, पुरीचं बाप म्हटलं माझी. पुरीच्या बापानं जेवणाची जबाबदारी घेतली आणि जगदंबावाल्यांनाच दिलं होतं जेवणाचं बिवणाचं सगळं. हा हा. त्यांनी ते ऑर्डर बिल्डर घेतली. हा. आणि मग त्यांनी ऑर्डर घेतल्यानंतर ते आले, पण त्यांच्याकडून जरा पाकाचं गणित चुकलं. हा. पाकाचं गणित कसं चुकलं, त्यांनी आचार्याला दुसरा दिलं, त्यांचा नव्हता आचार्य त्या दिवशी, दुसरा होता. लई नको राग यायला तेवढा. हा हा. असंही बोलायचं तसंही बोलायचं. हा. आणि मग खरंच आचार्य का, मी जे बोलतो ते खरंच बोलतो. हा हा हा. आहे का, ते कसं टाळे वाजते पाहिलं शेजारचा. हा हा हा. आपण मी खोटं बोलतच नाही, आपलं नावच कविराजे, जिथं गेला नाही रवी तिथं गेला कवी, असं द्या. हा हा. आहे का. आणि मग आहे ना, आणि मग त्या आचार्याकडून गंमत चुकली. काय, आई बरं का, याचे लाडू तयार करण्याकरता अगोदर काय तयार करावा लागतो, लाडूचा, बोला ना जरा मोठ्यानं बोला, पाक तयार करावा लागतो. पण पाकाची जर घाई गडबडीत जर चाचणी चुकली, पाक कसा होतो, जरा बोला ना, कसा होतो, कडक होतो. आणि पाक जर कडक झाला तर लाडू कसे होतात, साहजिक गोष्ट आहे, निबार कडक एकच. हा हा. म्हणजे कडक झाले आणि लाडू कडक झाले. लग्नाचा दिवस चुकवला गेला. आपल्याकडे काही लग्न वेळेवर लागत, आता 2 वाजताचं जर मुहूर्त असेल तर लग्न किती वाजता लागतं, 4. हा म्हणजे 4 वाजता लागतं, बरोबर. हा ऍब्सोल्युटली राईट. ओके. हा. हे काय वेळेवर लागत नाही, या डीजे मामाची आपल्यावर कृपा आहे म्हणून वेळेवर लग्न लागत नाही. पण सांगू, लग्न वेळेत लागलं पाहिजे का, श्रीरामचंद्र प्रभूचं आणि सीतामय्याचं फक्त 3 मिनिटं लग्न उशिरा लागलं, परिणाम त्या 3 मिनिटाबाई त्यांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आपली तर किती तास लेट होत्यात, बोला ना, किती तास लेट होत्यात, 2 तास. म्हणूनच अखंड वनवासी. हा 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 हा. आणि म्हणून लग्न वेळेवर लागलं पाहिजे. लग्न वेळेवर लागत नाही आणि लग्न वेळेवर लागलं नाही. आता लग्न वेळेवर लागलं नाही, शेवटी लग्न कसं बसं लागलं. लग्नामध्ये पुरीच्या बापानं जेवण दिलं होतं सगळ्या गावाला, लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर खरं तर त्या लग्नामध्ये आपल्या इकडच्या लोकांना, आता चिंचवेऱ्याचा तरी मला अनुभव चांगला आहे, 4 वर्ष येतो या गावात, आपल्या लोकांना पंक्ती पाडायला काही सांगावं लागत नाही. आता अशी बसलेले असते का, फक्त अशी झाली का पंक्ती तयार झाल्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पंक्ती तयार झाल्या. आणि पंक्ती तयार झाल्या, तुमच्या ताटामध्ये लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढला, तुमचा पहिला हात कशाला जाईल, लाडूला हात गेला. पण लाडू काय हातानं, बोला लाडू काय हातानं फुटाना. हे म्हणले लाडू काय हातानं फुटत नाही, काहीतरी सत्ता स्थापन केल्याशिवाय, युती स्थापन केल्याशिवाय काय जुळणार नाही. मग म्हणले पक्ष स्थापन करावा लागेल. हा, कोणता पक्ष, म्हणले वरच्या 2 पक्षाचे 2 कार्यकर्ते, वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते. युतीची वेळ झाली, वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते, रातोरात पक्ष सोडून निघून गेले. पण मधला, बोला ना, मधला फुटला नाही. हा, नाही कळालं तुम्हाला, असू द्या. एकानं लाडू इथं घेतला, एकानं लाडू इथं घेतला आणि जोरात असं केलं 2 शिरा संघ चुपटून आल्या. पाहता काय माझ्याकडं, लाडू काय फुटला नाही. शेवटी मुलाच्या बापानं कचेरीच्या दरवाजात सापटीत लाडू घातला, सापटत म्हणतात ना, त्या सापटीत लाडू घातला आणि एकटंच लोम कळलं. लग्नात सहकार्याची भूमिका लय असते, बरोबर. मागून 2 जण आले, सारखेच होते, असं बोले ऊस. हा, मागून 2 जण आले ना, हे यांच्यासारखे 2 जण आले, तिघांची ताकद एकत्रित झाल्यामुळं दरवाजा म्हणला कवर दम काढू, दरवाजा अख्खा बिजागरी सहित उपटून आला. पण लाडू काय फुटला, मुलाचं बाप वाईट लागलं आणि मुलीच्या बापाकडे गेलं. मुलीच्या बापाचं चाललं तर लग्नात, हे पोरं पगून वाडा रे, पोरं पगून वाडा, जेवण त्यांचं होतं ना, संपलं तर. हा, आणि हे तेवढ्यात गेलं
आणि पुरीच्या बापाची कॉलर लग्न मंडपात धरली. लग्न मंडपात कॉलर धरल्यानंतर मुलीच्या बापाला राग येणं साहजिक आहे. राग आला, मुलीच्या बापानं सुद्धा मुलाच्या बापाची कॉलर धरली. आता चिंचव्याराचं वराड म्हणजे तापड वराड, हा तापड वराड हे भांडणं सुरू झाली. आणि लग्न इथंच होतं, इथं बघा दिसतंय का, इथंच होतं. हा आता इथं चटाई बिटाई आतरले होते जगदंबावाल्यांनी, त्याच्यामुळं हा काय काय मग ते जेवायला बसलेले होते. भांडणाची लेवल असते. तुला सांगतोय तुला म्हणून सांगतोय, ह्या 3 स्टेप असतात. याच्यातली सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे डेंजर आहे. ह्या स्टेपला भांडण गेलं, तुला म्हणून सांगतोय, भांडण झालं आणि शेवटच्या स्टेपला गेलं. आता बोली भाषेतलं भांडण थांबलं गेलं. आता आलं आलं याच्यावर. पण मग याच्यात सुद्धा उरकाणा म्हणले काहीतरी जड वस्तू पाहिजे मारायला, काहीतरी जड वस्तू पाहिजे. पण मग काही सापडा ना. समोर ताट होतं, तुम्हाला नाही कळालं बाई. ताटात लाडू होता आणि यानं लाडू का पाहिलं, लाडू घेतलं आणि एकमेकाला मारायला लागले. भांडणं सुरू झाली. पण मला माझा दृष्टांत संपतो इथं. माझं एक प्रश्नाचं उत्तर द्या. लाडूची काय चुकली होती बोला ना, काय चुकली होती? चाचणी चुकली होती. आणि चाचणीतलं काय चुकलं होतं? वर्म चुकलं होतं. तुकाराम महाराज म्हणले जीवन तुमचं असो किंवा माझं असो, थोडं वर्म चुकलं काय चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून वर्म चुकायचं नसेल तर संताच्या संगतीतलं वर्म आम्हाला संतांनी सांगितलंय. प्रमाण घ्या. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, हे संतान वर्म सांगितलंय. म्हणूनच काय करा, त्याच्या अंकित व्हा. ते संत बळी आहेत आणि आम्ही त्यांच्या अंकित व्हावं. परिणाम काय होईल? आम्ही झालो एकदा टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन आणि वाजवून दाखवलं. महाराज म्हणले मग बळीयाच्या अंकित होणं गरजेचं आहे. बळीया कोण आहे आमच्या करता? बळीया आमच्या करता आमचे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आमच्या करता बळी आहे. यांनी आमच्या करता काय केलं? हा सोडीला संसार माया तयावरी फार. किंवा महाराज म्हणले अनेक प्रमाण आहे, अनेक प्रमाण आहे. जगाच्या माध्यमातून आपला संसार बाजूला ठेवला जगाच्या कल्याणा. संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि 11ला 5 मिनिटं कमी असताना महाराज म्हणायला लागले की जगाचं महात्म्य आमचं देवाजवळ आहे. पण काय केलं पाहिजे? त्या बळीयाच्या संगतीत गेलं पाहिजे. कोण गेलं आणि कोणाचं कल्याण झालं, कोण गेलं आणि कोणाचं कल्याण झालं याचा माझ्याकडे पुरावा आहे. लांबचा पुरावा सांगायचा नाही, इथलंच सांगायचं. आपल्या नगर जिल्ह्यातलं सांगायचं. नगर जिल्हा म्हणजे सामान्य नाही ना, मी महाराष्ट्रभर सांगतोय. आपल्या नगर जिल्ह्याचं कौतुक आहे मला. तसं मी तुमच्याच भागातला आहे. कुठं? ताराबाद माझं गाव आहे. ताराबाद बरं का. ताराबादचं पुनर्वसन झालं जुन्या काळात पुनर्वसन झालं. आठवतं का तुम्हाला? आणि पुनर्वसन झालं ना, आम्ही जावरे कंपनी सगळी बोंद्र गारगुंडी तिकडं टाकळीला गेलो.
तसं आम्ही सगळे इथं कुठं आपलं ताराबादचे, आणि ताराबादचे माझे आवडतीचे संत संत कवी मैपती महाराज बरं का. त्या मैपती महाराजांची एक माकडीण होती. काय होती? बोला बोला बोला. तिचं नाव आहे ना, महाराजांनी आवडीनं तिचं नाव सुंदरी ठेवलं होतं. काय नाव ठेवलं होतं? बोला बोला. सुंदरी ठेवलं होतं. आणि ती भजन करायची, भजन करायची, टाळ्या वाजवायची. कोण वाजवायची टाळ्या? बोला ना. टाळ्या वाजवायची. कोण? माकडीन टाळ्या वाजवायची. म्हणून तिला महाराजांनी नाव ठेवलं होतं सुंदरी. माणूस दिसण्यानं सुंदर नसतो, माणूस दिसण्यानं सुंदर नसतो, माणूस हा कृतीनं सुंदर असतो. माणसाची जर कृतीच चांगली नसर, किती देखणं असू द्या, काही उपयोग नाही. पण मग सुंदरी दिसायला सुंदर नव्हती, पण तिची वागणूक काय होती? बोला. सुंदर होती. म्हणून महाराजांनी नाव काय ठेवलं होतं? नाव काय ठेवलं होतं? नाव काय ठेवलं होतं? भजन करायची. कोण? हा भजन करायची, टाळ्या वाजवायची. भजनात टाळ्या वाजवायची. अरे माकडाला कळाल रे टाळ्या वाजवायची. नाही कळालं मला काय बोलायचं ते. माकडाला कळालं की टाळ्या वाजवा, पण अजून आम्हाला कळालं नाही की कीर्तनात टाळ्या वाजवा का नाही. आता तरी वाजवा वाजवा वाजवा. हा टाळी वाजवली पाहिजे. आणि टाळी वाजवायची ती बरं का. टाळी वाजवत असताना भजन करायची, भजनामध्ये तल्लीन व्हायची. किती गोड भजन म्हणायचे. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे? म्हणणार का? म्हणणार? चला सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायचं. सगळ्यांनी म्हणायचं बरं का. कोणीच म्हणणार नाही वरती. फक्त 3-4 टाळ वाजवायचे. धिन्ना धिन दिन का एवढंच वाजवायचं. चला तयार? म्हणणार का? माझ्या मग म्हणायचं. हा माझ्या मग म्हणायचं. तुकोबाची अमृतबाणी देवाची चपळता कानी, तुकोबाची अमृतबाणी देवाची चपळता कानी, देवा दगडाच्या टाळामधून गायले अभंग. वारे वा वा वा. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. थोडा आवाज 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 आवाज. हा बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल. शाबास शाबास. बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल. करवा विठ्ठल जीवे भावे. थोडा मोठ्यानं म्हणा. हा सोच म्हणा झाले हव भरी. झाले एकदा टाळी वाजवा. टाळी वाजवा. ही टाळी का वाजवायला लावली तर ना, महिला मंडळीच म्हणलं इकडून काय आवाज आला नाही मला. त्यांना धन्यवाद आहे. म्हणजे मला आज कळालं की सरकार त्यांना 1,500 रुपये का देते महिन्याला. याचं कारण हेच असावं. एवढं गोड मानताय, पण खरं खरं बोलायचं. हे मागं मंदिर कोणाचं? हे मागचं मंदिर कोणाचं? लक्ष्मीनारायणचं. त्यांची शपथ आहे तुम्हाला खरं खरं बोलायचं. तुम्हाला सगळ्यांना बोलतो मी. लक्ष्मीनारायणांची शपथ आहे खरं खरं बोलायचं बरं का. अजय खरं खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करता का ग? घरामध्ये काम करता? अजय बोल की. घरामध्ये काम करता, शेतामध्ये काम करता. खरं खरं बोलायचं. त्यांची शपथ आहे बरं का. घरामध्ये काम करत असताना, शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांचे कुट्टाने करता? शपथ. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माता पिता. वाजून मोकळ. निदान गावची तरी बाजू घ्या. हा हा. अख्खा महाराष्ट्र म्हणलं पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा हा.
आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. जुन्या काळातलं भजन गोडच होतं. किती गोड म्हणायचं हे आई तुम्ही बघा ते डोक्यावर पदरे बघ ते आजीचा माग त्या ती किती वाजता उठायची ग तू आई नवीन नवीन नवरी बाई होती तू पण किती वाजता उठायची पहाटे किती वाजता उठायची पहाटे 8 वाजता उठायची 4 वाजता उठायची त्यांना नाही कळालं त्यामुळे हा म्हणतोय बरोबर हा म्हणजे हा पहाटे 4 ला उठायची आणि 4 ला उठले का पहिले माझ्या व्हॉट्सअप चेक करायचे माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आल्यात माझ्या इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स वाढल्यात नाही मग काय करायचे तुम्ही हातात काय घ्यायचे हा 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 हे गोड होतं काय म्हणायचे तुम्ही हातात काय घ्यायचे जात घ्यायचे जात काय म्हणायचे हे माझा ग बंधुराजा वड्याला दारू पाडी हे नव्हतं लय गोड म्हणायचे माझ्या मग म्हणणार तुम्ही सगळ्या म्हणणार ना आता तुम्ही कोणीच म्हणायचं ना शांततेत फक्त म्हणणार माझ्या मग सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला तू येरे बा विठ्ठला येरे बा विठ्ठला तू येरे बा विठ्ठला येरे बा विठ्ठला तू येरे बा विठ्ठला आता तुम्ही म्हणायचं नाही आता तुम्ही गप बसायचं हाताची गडी नाको बोट हा तोंडा बोट आता तुम्ही कोणी म्हणायचं ना आता इकडून बरं का माझा लाडका भाऊ योजना हा सगळ्यांनी म्हणायचं जरा मोठ्यानं बरं का पोरा आवाज आला पाहिजे मागून आणि सगळे माझ्या वयातली सगळे बरं का तुम्हाला सगळे गोड आहेत तुम्हाला चांगली बायको मिळणार काळजी करायची गरज नाही हा हा फक्त मोठ्यानं म्हणायचं हा हा म्हणायचं तू ये रे महाविठ्ठला अरे निदान मी तुमच्या पक्षातला जरा काय आहे जरा मोठ्यानं युतीची धोरण आखून घ्या जरा मोठ्यानं म्हणा बरं का तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला प्रॉब्लेम तो नाही झाला प्रॉब्लेम असा झाला इकडून बसली पप्प्याची मम्मी आणि इकडून बसले पप्प्याचा पप्पा हे डोळं वाटरून त्यांच्या का पाहत्यात डोळं वाटरून पाहिल्यामुळे यांचं काय ये गा बसा आपलं नको भाऊ परत हे घरी गेलो मग काय कीर्तनात लय टॉन सुटलं होतं का असं नको हा आणि मग बरं का जुना काळ होता आणि तुकाराम महाराज भजन करत करत हे तुकोबारायचं चरित्र संत कवी मैपती महाराजांनी लिहिलं बरं का गोड लिहिलं सुंदरीचं सांगत होतो मी सुंदरी नावाची माकडी इतकी भाग्यवान होती की महाराजांचं नेहमी प्रवचन चालू असायचं आणि प्रवचन चालू असता असता महाराजांच्या मांडीव तिनं डोकं ठेवलं महाराजांच्या मांडीव आणि तसाच प्राण महाराजांच्या मांडीव सोडला माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीव जीव सोडण्याकरता भाग्य असावं लागतं ते सुंदरीचं होतं आणि त्या संत काही मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र गोड लिहिलं तुकाराम महाराजांनी मिरच्या विकायला कोकणात जायचे माझ्या आवडतीचा पुरावा बरं का कुठं जायचे कोकणात जायचे आता कोकणातली भाषा थोडीशी वेगळी लय म्हणजे थोडीशी नाही लय वेगळी आपली लोक जर तिकडे गेली ना आपली लोक बरं का दादा आपल्या लोकांचं तिकडे कसं जुळत नाही आपलं MS 16 कुणी कैवाळा हे आहे बरं आहे हा पण आपल्या लोकांचं तिकडे कसंच जुळत नाही का तिकडची भाषा थोडीशी वेगळी मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो बरं का नाना कीर्तनाला गेलो एक आजी आली ना त्या आजी सारखी माझ्या जवळ आली मला म्हणती महाराज आला काय आला हा म्हटलं आला हा तिकडची भाषा थोडीशी वेगळी या कोण होतं त्या दिवशी आभार मांडली माया कशी मांडली माहिती का आजची कीर्तनकार मी निम्मा डाचकलो मला म्हणलं आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं यांनी जामबारी कीर्तन केलाय आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल त्याला म्हणायचं होतं ना आभार मानतो तू पुढे काय म्हणला माहिती का जामबारी कीर्तन केल्याबद्दल या महाराजांना भावपूर्ण मला लय लोक चढेत काय का गावगावी हा म्हणजे काय बोलतील काय सांगता येत नाही एक तर त्या दिवशी म्हणला माझ्या पोल्ट्री फार्मच्या वतीनं काय करा जाऊ द्या असू द्या लय अवघड काय हा आणि मग या जगतामधलं महत्वाचं कडे आम्ही जगतामध्ये आलोत हे तुकाराम महाराज भजन करत भजनातली ताकदच लय वेगळी
तुकोबारांची श्रीमंती आणू रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. आणि तुकाराम महाराज ना मिरच्या विकायला गेले कोकणात. आता कोकणात मिरच्या विकायला बोंबले विठ्ठल नावाचं मंदिर आहे त्या कर्जतच्या तिथं पेनाच्या ते पेन आहे ना पेनगाव आपलं पनवेलच्या अलीकडे लागतं ते. खंडाळा उतरलं का लगेच गाव आहे ते. खंडाळा उतरल्या कोणतं गाव कर्जत गाव. आणि त्या कर्जत गावामध्ये एक ना बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. बोंबल्या विठ्ठल माझ्यावर जर विश्वास नसेल तर विकिपीडिया गुगलला जाऊन विचारा. तिथं आहे ना बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज ना तिथं मिरच्या विकायला जायचे. आणि एक आजीना तांदूळ आणायला गेली होती रेशनिंग तांदूळ आनंदाचा शिदा नाही कळालं वय पिशा असतील की घरात आनंदाचा शिदा आणण्याकरता गेली होती. चालली होती घरी रेशनिंग तांदूळ घेऊन घरी चालली. महाराज काय आणला. महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या अशा दिल्या. माझ्याकडे काही तुमच्या मिरच्या घेण्यात की काही पैसे नाही पण एक काम करा हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गावात गेली. आता गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना तुमचं काय ना नाना बोला ना एखादा काय ना इकडे बघा ना एखादा काय ना असंच का ना एक हाय का नाही नाही काय असं काय हाय ना तो सगळे मित्रचे. हा पण तुमच्या वयातले म्हणतो मी तुमच्या वयातले. हा 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 असू द्या. हा आणि मग तुमच्या वयातला एखादा कवाय ना मित्र असतो. अजय तुझी काय ना एखादी मैत्रीण गावात बोल की तुझी काय ना अगदी लाव ना असेच. आणि मग म्हणले तिची एक मैत्रीण गावात गेली आणि ते गावातल्या सगळ्यांना सांगायला लागली ऐका आपल्या गावात एक महाराज आले आणि फुकाट मिरच्या असं म्हटलं ते फुकाट नव्हतं पण आपल्या नगर जिल्ह्यात म्हणे फुकाटचं गावलं बापल्याक धावलं. सगळी लोक पळायला लागली. 3 पोत मिरच्या जाग्यावर संपल्या. राहिलं एक पोत राहिलं ते जाडजूड माणूस आलं. आमच्या अजिंक्य महाराजांच्या तुडीतच होता माणूस तो. आणि मग बरं का माणसाचं वजन असण्याकरता माणसाचं वजन असावं लागतं. घातलेली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे काय केली पाहिजे जपलीच पाहिजे. घातलेली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे. काय काय लोक निश्चित जपी द्यात हार पण जपना गळ्यात जपली तर ती जपणार आहे आपल्याला. आणि मग जपलं पाहिजे. आणि मग बर का महाराज या जगतामध्ये अति वजनदार माणूस आहे. ती तुकाराम महाराजांजवळ तुकाराम महाराज माझ्या घरात 100 माणसं आणि 100 माणसाला 1 पोत मिरच्या लागतात द्या. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन काय खातो आम्ही का असं संगती उचललं पोत. 4 क्विंटल मिरच्या जाग्यावर संपल्या. आणि मग संध्याकाळची वेळ कोकणातून दिवलंय ना अंतरलंय काय करावं नाही विलाज झाला. महाराज म्हणले मुक्कामाला थांबणं उचित राहील. मुक्कामाला थांबले. पण जरी झाला संन्यासी माद्यांनाशी तोंडवाशी हा नियम आहे. साधू जरी असला तरी त्याला भूक लागते. आणि लोक आमच्याकडे आम्हालाच लय नाव ठेवू द्या सध्या. महाराज लोक एवढी पाकिट घेतात तेवढी पाकिट घेतात. समजा बरं का समजा हा शब्द ध्यानात ठेवा. लय मानाव घ्यायचं नाही बरं का सनी दादा लय मानाव नका घेऊ. हा समजा हा शब्द लक्ष द्या. समजा मी आज घेतलं नाही पाकिट समजा बरं का समजा नाही तर ते तसंच काढू. हा समजा मी आजचं घेतलं नाही. हा आणि माझ्या गाडीतलं आता डिझेल संपत आलं. मी इथून रावरीच्या पंपावर गेलो बरं का रावरीच्या पंपावर गेलो. आता तुम्ही मला हार घालणार आहे बघा पिशवी भरून हार आणलाय बरोबर. हार आणलाय आज चांगला महागाचा आहे काहीतरी मला वाटतं 1200-1500 काहीतरी हार असेल. मी तो हार जपून माझ्या गळ्यात घातल्यावर तुम्ही मला बुक्का लावणार ना बारक नाही का बरं का तुमच्या लय फायद्याचं आहे. परत मला आम्हाला बोलायचं नाही. हे सगळे जेवढे उभे ना एवढ्या ना परत तुम्ही कधीच बोलणार नाही. हार आहे ना हा बुक्का दोन्ही पण माझ्या गाडीत मी ड्रायव्हरकडे दिलं. त्यानं गाडीत जपून ठेवलं. पेट्रोल पंपावर आमची गाडी गेली. पेट्रोल पंपावर गाडी गेली. माझ्या गाडीतलं डिझेल आता बोला ना संपलं. तुम्हाला काय माहिती संपलंय. हा बरं संपलं. माझ्या गाडीचं झाकण त्या डिझेल पंपावाल्यानं उघडलं. माझ्या गाडीची टाकी फुल भरली. माझ्या गाडीचं जे डिझेल होतं त्याचं बिल आलं 5000 रुपये. किती आलं बोला 5000 रुपये. 5000 रुपये बिल आल्यानंतर त्यानं ते वरचं झाकण लावलं. डिझेल भरल्यानंतर वरचं टर्पल लावलं आणि माझ्याजवळ आला. मी गाडीतून उतरलो. तुम्ही जो मला हार घातला होता ना तो हार मी पहिल्यांदा बाहेर काढला. आणि जो बुक्का लावला होता माझ्या कपाळाला तो बुक्का मी जपून न्यालता गाडीत बरं का. पहिल्यांदा उतरलो पहिल्यांदा त्याला बुक्का लावला. कोणी ज्यानं माझ्या गाडीत डिझेल भरलंय का त्याला बुक्का लावला. आणि बुक्का लावल्यानंतर त्याच्या गळ्यात मी तो
हार टाकला, तू माझी गाडी सोडेल का? जरा बोला ना. नाही सोडणार ना. बरीच लोक म्हणतात एवढं कायला आणि तेवढं कायला, मग काय प्रॉपर्टी ऐकायची का काय? महाराज ऐका, जरूर पारमार्थ असावा, पण पारमार्थ श्रीमंतीचा आहे का? पारमार्थ ते कठीण सुळावरील पुढे. तुकोबारायचे दिवस तुकोबारायांनी फारसं काय अनुभव काढले. आणि तुकाराम महाराज निघाले आणि भजन करत करत तिथून थांबायचं ठरलं. पण जरी झाला संन्यासी मात्यांना तोंड वाशी, मग उसरीतून टोप काढला, 3 दगडाची चूल तयार केली आणि 3 दगडाची चूल तयार केली. त्या चुलीवर टोप ठेवला. सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्या तांदूळातला वाटीभर भाग बाहेर काढला आणि तांदूळ टोपामध्ये टाकले. डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरायला लागले. माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. तुकोबारायच्या डोळ्यातला भाव जगाच्या मालकानं बघितला आणि मान्य नव्हतं तुकोबारायच्या डोळ्यातला भाव. कोणाला? पांडुरंगाला. का? भक्तीचं कर्जच तेवढं होतं. डोळ्यातला भाव जगाच्या मालकानं बघितला. अख्ख्या गावानं तुकोबारायच्या मिरच्या नेल्यात ना, देव म्हटले नेऊ द्या, पण मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या, पण मिरच्या नेल्यानंतर खाल्ल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. अख्खा गाव बुळकुंडी उन्हाय बसवला तर देव म्हटला तिथून पुढे हा तुका म्हणे अशी न लावी उशीर. हा एवढं पीठ बसलं पाहिजे. हा कीर्तन करा असा पाहिजे, उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघाला पाहिजे. आणि मग देवानं बरं का, हे देवानं ज्या म्हातारीनं पहिल्या मिरच्या नेल्या होत्या तिच्याच घरी आजे पैसे टाक. ती म्हणली देणार नाही, काय करायचं ते करू. आहेत मासू काय काय माणूस पैसे घेते आता नंतर देते नाही. आता आमच्या अडकलेत काय काय ठिकाणी, काय लोकांना काय सांगा. आणि नाही देणार, काय करायचं ते कर. आता आजी म्हणली नाही देणार, म्हटल्यानंतर देव म्हणले मी माझं बघून घेईल. देव आतमध्ये शिरले म्हातारीनं कणगीत मिरच्याला पुंडवल्या, काढल्या मिरच्या बाहेर. 4 किलो आहे, द्यायचेत का पैसे? नाही तर चाललो घेऊन. 2 किलो तांदूळ आहे बुडले. म्हातारी म्हणली 2 किलो तांदूळ दिलंय, तांदूळ तसंच जाईल. मग म्हातारी म्हणली पैसे दिले तर काय वाव आहे. म्हातारीनं 2 किलोचे पैसे दिले. दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले, 3 पोतीचे पैसे जमा झाले. राहिले 1 पोत. जाडजूड त्यांच्या घरी गेले, म्हणले उठा जागे वारे आता. त्यांच्या घरी काकडा चालू केला, ते जागे झाले. म्हणले कोण? तुकाराम महाराजांचा नोकर. पैसे टाका, तुम्ही मिरच्या आणल्यात. तो म्हणला देणार नाही, काय करायचं ते कर. आणि काय करायचं ते कर म्हणले, देऊ लागले आरडाओरडा कराय. हे बघा गावकऱ्यानो, या माणसानं माझ्या तुकाराम महाराजांच्या मिरच्या आणल्यात, पण आता काही पैसे देत नाही. पण यानं जर माझ्या मिरच्याचे पैसे दिले नाही तर याच्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार. आणि अन्न पाण्याचा त्याग करून आज तसं नाही, तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. आणि जुन्या काळात माणसं भूताला बोला ना जुन्या काळात माणसं भूताला घाबरायची, भ्यायची. आता माणसं भूताला भेद घाबरत नाही. का? आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळे भूतानं आपला राजीनामा दिला. हे म्हणले भूत होऊन जर लागलं तर अख्ख्या गावची झोप उडल. अख्ख्या गावानं वर्गणी जमा केली. तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातानं बांधून दिली. तुकाराम महाराज तेच सांगायला लागले, काय आम्ही झालो बळीवंत. का? आमच्यावर कृपा केली आणि कृपा केल्यामुळं आम्ही त्याच्या संगतीत गेलो आणि त्याच्या संगतीमुळं आमच्या जगतातलं आमचं बळी याचं गणित सार्थकी लागलं. पण त्यांनी आमच्या करता काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. लाथाडीला संसार
टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. अभंगाचं दुसरं चरण गोड गाऊन दाखवलं. लाथाळीला संसार केला षडोर मिसा मार. याने आमच्याकरता संसार लाताळला, संसारावर लात मारली, जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि संसाराची आज जर हीच जर गोड असेल ना, तर जगतातलं महत्वाचं गणित आमचं सार्थकी लागेल. कशाच्या माध्यमातून सार्थकी लागेल? आम्ही संताजवळ अतिपरिचय करावा. कुठे अतिपरिचय नसला तरी चालेल, पण संताजवळ आमचा अतिपरिचय असावा. आमचं कर्म आहे ना, कर्म संताजवळच असावं. कर्म, कारण की का संगतीतलं कर्म कधीच व्हायला जात नाही. काय म्हणतो मी बरं का, संगतीतलं कर्म कधीच व्हायला जात नाही. किती गोडलेलं आहे. संगतीनं ओलांडला अवघड गाठ, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्या विनव मागलो मीच मला थेट, सुख दुःखात एकमेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. या संगतीतून आम्हाला तरता येतं, पण संगत सुद्धा लय महत्वाची. किती महत्वाचे. संगत जर चुकली तर कर्म सुद्धा चुकतं, आणि कर्म जर चुकलं तर केले कर्म झाले. केले कर्म झाले देती भोग आले, केले कर्म झाले देती भोग आले. उपादान मेले ऐसे किती, वा वा. उपादान मेले ऐसे किती, केले कर्म झाले वा वा. देती भोग आले, केले कर्म झाले देती भोग आले, केले कर्म झाले देती भोग आले, केले कर्म झाले देती भोग आले. भोगाले भोगाले. आणि मग 11:15 वाजता महाराज म्हणायला लागले, केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आणि नाना बरं का, 11:15 वाजता महाराज म्हणायला लागले की जगतातलं महत्वाचं गणित कर्मात आहे. 11:30 थांबणार आहे, बरोबर 11:30. काळजी करायची गरज नाही. आणि मग बरं का, संगतीत काय कर्म जपलं पाहिजे. एवढा एक पुरावा सांगतो आणि थांबतो. तुम्हाला जर रेल्वे स्टेशनला जर जायचंय चिंचवेऱ्यावाल्यांना, तर तुम्ही कुठं जाता? रावरीला स्टेशन आहे ना, रावरीला आहे ना. काय काय राहतात, काय काय नाही उभ्या राहतात, त्यांना काय करावं आपण, असू द्या. हा हा. आणि मग इथले 4 जण रावरीच्या रेल्वे स्टेशनवर गेले बरं का. कुठले होते? चिंचवेऱ्याचे. कुठं गेले रेल्वे स्टेशनला बसायला? नाना बोला. रावरीला गेले. आई बोल. कुठे गेले ते? रावरीला गेले रेल्वे स्टेशनला. पण अचानक गेल्यावर रिझर्वेशन होत, बोला ना, तिकीट भेटत नाही. इथले 4 जण रेल्वे स्टेशनवर गेले आणि अचानक गेल्यामुळं त्यांना तिकीट काय भेटता ना. त्याच्यातला एक हुशार होता. चिंचवेर म्हटलं का नाद नाही करायचा तेवढ्या बाबतीत. हा हा हुशारच. हा अपडेट लोक, अल्ट्रा प्रो मॅक्स. हा असू द्या. हा अपडेट. हा नाही कळालं तुम्हाला, असू द्या. हा त्याला थोडंसं अजून अपडेट असावं लागेल. आणि मग तू पोरांना कळालं मागं, असू द्या. चांगल्या बोले असं एवढं अपडेट असावं लागेल. आणि मग एवढं जर अपडेट असावं लागेल तर बरं का. आणि मग ते रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर 4 एकांना तिकीट भेटाना. त्याच्यातला एक म्हणला काळजी करू नको. 10 रुपये काढले. 4 10 रुपये, 10 रुपये घेतले. किती झाले? बरोबर, ॲब्सोल्युटली राईट, 40 रुपये झाले. शेजारी गे स्टेशनरीचं दुकान. त्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये एक खोटा साप लटकवलेला होता. यांनी तो 40 रुपयाला तो साप घेतला, खरेदी केला. आणि खरेदी केल्यानंतर शेवटच्या डब्यामध्ये तो साप आणून सोडला. शेवटचा डबा म्हणजे जनरल डबा. त्या डब्यात जनरल लोक बसतात म्हणून त्याला नाव पडलं जनरल. सामान्य म्हणजे जनरल आणि जनरल म्हणजे सामान्य. दोन टप्पे. आता त्या डब्यात बसले होते. डब्यात बसल्या कारणानं आता नेमकी बचत गटाची जास्त संख्या त्या डब्यात होती. यानं जसा साप नेऊन सोडला तसं बचत गट, अय्या साप आहे. हा 2 मिनिटात डबा खाली केला. हा
2 मिनिटात डबा काय ना लेट करणं असं. साप निघल्यामुळं 2 मिनिटात अख्खा डबा. बोला बोला खाली झाला आणि 4 जण चिंचवेऱ्याचे डब्यात जाऊन बसले. सकाळी 7 वाजता. किती वाजता गरुड सर जरा बोला किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता जाऊन बसले. 8 वाजले 10 वाजले. यांच्या बाजूनं 12 वेगानं ट्रेन पळायच्या राऊरीतून बरं का. काय ट्रेन पळते काय जोरात ट्रेन पळते. आपल्या ट्रेनचा नादच पुळा नाही करायचा नाही. हा नादच करायचा नाही. म्हणजे माझं काय करावं. दुपारचे 3 वाजले 4 वाजले. एक त्याच्यातला बाहेर डोकावून पाहतोय तर एक बाहेर ढवळ्या ब्लॅक अँड व्हाईटवर एक साहेब होते. त्याला काय म्हणतो आपण? बोला ना काय म्हणतो आपण त्याला? TC. त्याचा लॉंग फॉर्म असा आहे तिकीट चेकर. बरोबर ना तिकीट चेकर. आणि ते तिकीट चेकर माझं पण ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. आणि मग बरं का हा तिकीट चेकर तिथं आले. कुठं आले साहेब? कुठं आलो? पोरांनी विचारलं चौघांनी विचारलं कुठं आलो? साहेब म्हणले राऊरीत. अहो सकाळी 7 वाजता बसलो राऊरीत कसं काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यामध्ये साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला. बाकी ट्रेन नाशिकला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं वय? हा जैशी करणे वैशी भरणे. म्हणून सांगतोय जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. वेळ कमी होता. आणि मग हे कर्माकडे आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आणि हे कर्म जर संतांच्या संगतीत जर शोधलं आणि तर आमचं जन्म सुद्धा सार्थकी होईल. पण सध्या मला एक बोलायचं आहे. आता 15 ऑगस्टला मला वाटतं आज किती तारीख आहे? 12. म्हणजे 2-3 दिवसांनी 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे. सध्या अमेरिकेचं आपल्या भारत देशाचं थोडंसं तिडं चाललंय. म्हणजे काय चाललंय? ते डोनाल्ड ट्रम्प काय बी म्हणायला लागले की तुमच्या भारत देशाचं हे बंद करायचं तुमचं ते बंद करायचं. मग भारतवासियांनाच निर्णय घ्यायला काय हरकत आहे? तुमचं ॲमेझॉन आम्ही वापरतोय पण मला वाटतं ॲमेझॉन वापरताना जर आपण एखादी जर ऑर्डर केली तर त्या ऑर्डर मागं आपण 100 रुपये त्यांना देतोय. बरोबर? प्रत्येकाची ऑर्डर आपण त्यांना खर्च करतोय 100 रुपये देतोय. माझं म्हणणं आहे आज या कीर्तनातून की जर ते काही निर्णय टोकाचे निर्णय जर घेत असतील भारतवासियांना अमेरिकेमध्ये जर नोकरी द्यायची नाही हे जर ते ठरवत असतील तर आमच्या भारतातल्या सुद्धा लोकांना एक ठरवलं पाहिजे. तुमची जेवढी भारतात प्रोडक्ट आहे त्या सुद्धा एकाला सुद्धा आम्ही हात लावणार नाही. या 15 ऑगस्टला आम्ही निर्णय घ्यायला हवाय. हा निर्णय घ्यायला हवाय. आणि हा निर्णय जर घेतला तर या वर्षीचं 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य दिन आमचं साजरं झालं. बरं का? काय होतंय आम्ही या बारकाने गोष्टी विचार करत नाही. खरी देशभक्ती हीच आहे. गाणी म्हणणं म्हणजे देशभक्ती नाही. देशामध्ये जे संकट आलंय त्या संकट काळामध्ये आम्ही देशाला सहकार्य करणं म्हणजे खरं तर ही भूमिका महत्वाची. म्हणजे असलं पाहिजे. काय देशाकरता आम्ही काय केलं पाहिजे हे कर्म आम्ही जोपासलं पाहिजे. पण कर्म कोणतं? नामस्मरणाचं सुद्धा कर्म असलं पाहिजे. महाराज म्हणले मग ते आम्ही करतोय. पण कोणतं? कोणाच्या नामस्मरणामध्ये? विठोबा रखुमाई 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 विठोबा
बरं का. एवढं बोलत असताना माझा वेळ संपलाय. 11:30 वाजलेत. अभंगाच्या 2 चरणावर मी बोलण्याचा प्रयास केलाय. बोलत असताना आज सनीदादांचा अशोकदादांचा आग्रह, हे सनीदादाचं माझ्यावर असणारं प्रेम बाबा काय जन्माचं पुण्य असेल काही कळत नाही. इतकं प्रेम करणारा व्यक्ती आदरणीय सनीदादा आहे, अशोकदादा आहे. धन्यवाद देईल आणि थांबण्याचा मी प्रयास करतोय. घ्यायचंय का पोवाडा? घ्यायचंय? काय करायचंय? थांबायचं. त्यांचं म्हणणं आहे की पोवाडा घ्यायचा. काय करायचंय? नाही घ्यायचा? घ्यायचंय. बरं एक टाळी वाजवा. फुकट नाही म्हणणार मी आता. हा हा चालेल. एक 4-5 मिनिटामध्ये स्वप्नीलजी बरं का. काही काही नाही ना. हा चालेल. एक 5 मिनिटात. हे धन्य धन्य शिवाजी शूर हे शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर खेळ जर जर बाजूने पाणी दृष्ट मुघला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा टंकविणे गगनाची अरे त्या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं. ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. हे मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता, 18 पगड जातीतला मर्द मावळा. आणि या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं सबकात पाणी लाबडा उचलला. अरे कोण शिवा कोण? शिवाजी को विळा उचलला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आला. बारीक 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 महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे? काळूबाईचं, तुळजाभवानीचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. महामाईच्या जुर मर्दनाला कोणी, महामाईच्या जुर मर्दनाला कोणी, विविध तापाचे करावया काढणे, विविध तापाचे करावया काढणे. वंदना गीतो भावाचे निर्वाणी, आईचा दोघवा दोघवा मागे, आईचा दोघवा दोघवा मागे, आईचा दोघवा दोघवा मागे. हे दारुगड बाई, आता दारुगड बाई, दारुगड बाई, दारी आलं तुझ्या दारुगड बाई, दारी आलं तुझ्या दारुगड बाई. तुळजापूर सोडलं 11:30 वाजले. वा वा, टाळी वाजवा पकवाजन करता. तुळजापूर सोडलं, पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? कोणाचं? विठ्ठलाचं, पांडुरंगाचं. अभंग बाजू लागला. माझे वाचे 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 हो,
पैठणमध्ये कोणाचं मंदिर? पैठणमध्ये एकनाथ बाबा. अभंग वाजू लागला. दौर फिरवितो तुम्ही टुकडो गायका, दौर फिरवितो तुम्ही टुकडो गायका, टुकडो गायका, टुकडो गायका, टुकडो गायका, टुकडो गायका. पिंगळा हात वरती, पिंगळा 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 मागाई, पिंगळा मागाई, पिंगळा मागाई, पिंगळा मागाई. वर्तमान होते दादा, वर्तमान होते, वर्तमान होते दादा, वर्तमान होते, वर्तमान होते दादा, वर्तमान होते, वर्तमान होते दादा, वर्तमान होते. हे लटके न बोलवा मी वर्तमान होते, लटके न बोलवा मी वर्तमान होते. दाखवाचं दाखवानं घ्या का कुणी, कुंकू 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 घ्या कुणी काळामणी, 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 कुंकू घ्या कुणी. हे दादा दाखवानं घ्या का कुणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, दादा दाखवानं घ्या का कुणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, दादाचं दाखवानं घ्या का कुणी. मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. जेजुरी सोडली, आपलं पैठण सोडलं, पैठण सोडल्यामध्ये जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? खंडोबा आहे. अभंग वाजू लागला. 21 तत्वांचा गोंधळ मांडलाय अण्णा बाबांनी तो गोंधळ दिला. आमवाग्या स्वामवाग्या प्रेमनगरवारी, सावधानी बसलीला देवकरा केवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. जेजुरी सोडली, प्रतापगडाच्या पायथ्याला बेथीची वेळ ठरली. आवाज शिवा गले लक्ष मारे. आलिंगन दिला राजाला, आलिंगन दिला राजाला, कपतान दावी मानाला, राजानं दावा वळखिला, वाघना खेच वार केला, वाघना खेच वार केला, तळाबाहेर काढला, तळाबाहेर काढला. अफजल खान ओरडला ना. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा, बरोबर ना? सय्यद बंडा मागून वार करणार, पण तेवढ्यात आमचा पण एक होता ना, होता जीवा, होता जीवा, वाचला शिवा, होता जीवा म्हणून शिवबाच्या राघवाच्या लाजी, राघवाच्या लाजी, राघवाच्या लाजी, राघवाच्या लाजी, राघवाच्या लाजी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. भारत माता की, आप अपने माता पिता की, सब संतन की. आता वाजवा की टाळी. आणि म्हणून आलेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना
या गुणीजनांनी गोड अशी साथ दिली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. तुळशीवाल्या माय असतील, सगळ्या गोड बर का टाळकऱ्यांनी गोड अशी साथ दिली. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करत असताना गोड असे आभार सगळ्यांचे व्यक्त करतोय. चोपदार असतील, इकडचे सगळे गायनाचार्य असतील, सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. महाराजांनी दोनही महाराजांनी गोड वाजवलं. अनिलजी असतील, आदरणीय महाराज असतील, एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायचे. धन्यवाद देतोय. आदरणीय महाराजांनी सुद्धा सुंदर गायलं. वा, धन्यवाद आहे सगळ्यांना. पुन्हा एकदा आमच्या सनी दादाला सुद्धा धन्यवाद देतो. सगळ्या सप्ताह कमिटीचे आभार व्यक्त करतो. सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात, सगळ्यांचे या ठिकाणी कौतुक करतोय. आणि झालेली सेवा समर्पित करत असताना भालदार चोपदाराचं राहिलं होतं नाव माझ्याकडून, पण ते आलं आता ज्ञानात. त्यांना कमी समजतात आपल्याकडे लोक, पण त्यांना कमी नाही समजायचं. का? त्यांच्या हातात काय, एकदा दाखव बरं तुमच्या हातात काय. आता दाखव ना यांना काय, दाखव यांच्या हातात काय. याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? काय म्हणतात माहिती का? दांड का नाही, राजदंड. हा राजदंड. हा राजदंड. माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर या राजदंडाला लय किंमत आहे. किती? हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं, बरोबर. आणि हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपतं. एवढं तर आहेच आहे. पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदाराची आहे. म्हणजे चोपदारी तितकाच हुशार असावा लागतो. धन्यवाद आहे त्यांना. बघा 500 रुपयाचं काम नाही वाढवलं तुमचं. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून बरं का या भजनी मंडळात सुद्धा कौतुक. काही चुकलं असेल, लक्ष्मीनारायण भजनी मंडळ बरोबर ना, गोडच आहे. आणि म्हणून काही चुकलं असेल तर मायच्या अंतर बरं का. आजी तुला जास्त त्रास दिला बरं का बोलता. काही चुकलं असेल ना, एखादं पोरगा असेल तर दुसरं म्हणून माफ कर. 2 असतील तर बरं का नाना तिसरं म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. हा, त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकर का नसणार. शेवटची चाल म्हणायची आता तुम्हाला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे, काही कारणास्तव आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण हात वरती करताल, एकदा हात वरती करताल. एक नाही, 2 हात वरती करायचे. आणि मी सांगल असं नाही, नीट हात वरती करायचे. आणि मी सांगल तशी टाळी वाजवायची. फक्त टाळी वाजवताना शेजारच्या गालाची काळजी घ्या, भांडणं नको. हा, चला तयार. कोणतरी शूटिंग काढा बरं. शूटिंगवाले आहेच नाही का? हा. आणि म्हणून सगळ्यांनी हात वरती करायचे. चला माझ्याबरोबर टाळी वाजवायची. 1 10